नमस्कार, मी तुमचा ब्लॉगर आप्पा. तर आज सकाळी 8 वाजता लाईट आली, त्याच्यामुळे कॅनेलच्या मोटर चालू करून घेतल्या. 8 वाजता कॅनेलच्या मोटर चालू करून घेतल्या की आपल्याला आज बंधाऱ्यावर टाकी घेऊन जायचं होतं. तर त्याच्यासाठी टाकी भरायसाठी गेलतो. तर मळ्यात जाऊन सगळी टाकी ही भरून घेतली. टाकी भरून घेतली की परत तिथं जाऊन लावून घेतली. टाकी लावून घेतली की परत डबरची टायली आपल्याला त्या बंधाऱ्यावर नेऊन खाली करायची होती. तर मग टायली जोडून खाली करून घेतली. तिथून खाली करून घेतली की परत आज आपल्याला बंटू मामा, गणी आणि दादा आलतं कामाला. तर आपल्याला आज केळीला बेसळ टाकायचा होता. तर मग पहिल्यांदा सगळं केळीच्या कडेने खड्ड करून घेतलं बारीक बारीक. तिथून पुढं मग आपल्याला त्याच्यात बेसळ टाकायचा होता. तर 3 एकराला सगळं खड्ड करून घेतलं. त्याच्यात आपण बेसळ मध्ये आपण DAP, सिलिकॉन, अमोनियम सल्फेट, कॉम्बो किट, पोटॅश हे एवढं सगळं घेतलं होतं. तर मग सगळ्याचं मायक्रोन्यूटनचं मिक्स करून घेतलं. तिथून पुढं आपण त्या खड्ड्यात सगळं ही टाकून घेतलं. परत टाकून घेतलं की आपल्याला असं आपण बुजवून घेणार होतो. मग दुपारपर्यंत सगळ्या केळीला आधी खत टाकून घेतला. परत आपल्याला निडव्याला सगळा खत टाकायचा होता. तर मी उद्या त्याचा व्हिडिओ टाकणार आहे की आपण काय काय निडव्याला खत टाकला. तिथून पुढं निडव्याला 4 वाजेपर्यंत खत टाकून झाला. खत टाकून झाला की परत आपल्याला ते खड्ड जी आपण केलं होतं ते बुजवायचं होतं. तर आम्ही चौघांनी मिळून सगळं ती खड्ड ही 4 ते 5:30 वाजेपर्यंत सगळं बुजवून घेतलं. तिथून पुढं जाऊन आपल्याला मग 6 वाजता आपल्याला केळी पाणी लावायचं होतं. तर मग आधी केळीचं कॉक चालू केलं, कांद्याचं काल कॉक चालू केलं तर ते बंद केलं. तिथून पुढं मग 1-3 तास आपण पाणी लावणार होतं. मग पाणी लावून दिलं त्याच्यावर.